आज मी माझ्या पप्पासोबत निंबा फाट्यावर गेले होते. पप्पांना थोडं काम होतं म्हणून मी पण त्यांच्यासोबत गेले होते. तिथे गेल्यावर पप्पांना एक त्यांचे फ्रेंड भेटले आणि त्यांनी मला खूप जास्त फोर्स केला, की "चल बदाम शेक घेऊ" म्हणून अँड दे गिव्ह मी अ बदाम शेक अँड इट वॉज रिअली व्हेरी टेस्टी. थोडा वेळ काकांसोबत थोडी बोलली आणि मग मी पप्पांजवळ परत आले. कारण पप्पांना थोडं काम होतं आणि त्यांनी त्यांचं काम केलं. त्यानंतर आम्हाला पेप्स्या घ्यायच्या होत्या. सो आम्ही इकडे पेप्सी शॉपमध्ये आलो आणि ते दुकान खूप मागे होतं. तिथे खूप साऱ्या व्हेरायटीच्या पेप्स्या मिळत होत्या. वी सर्व्ह सो मेनी फ्लेवर लाइक काला खट्टा, लस्सी, मँगो अँड मोअर. तिथे पेप्स्या घेतल्या आणि त्यानंतर आम्ही भेळ खायला आलो आणि खूपच मस्त भेळ होती अँड देन आय अल्सो हॅड पाणीपुरी. फुल फूडी मूड चालू होतं. पाणीपुरी खाल्ल्यानंतर माझं पोट पूर्ण भरलं होतं. पण पप्पा पायनॅपल ज्यूस प्यायला गेले अँड दे कॉल्ड मी देअर. आणि खरं सांगायचं तर माझ्या पोटात अजिबात जागा नव्हती. बट स्टिल आय हॅड द ज्यूस कारण पप्पासोबतचे मोमेंट मिस करायचे नव्हते. त्यानंतर मस्तसा ज्यूस वगैरे घेतला आणि परत पप्पाला कोणीतरी ओळखीचे भेटलं होतं. त्यांच्यासोबत ते बोलायला गेले आणि मी त्यांचा इकडे वेट करत बसले. फायनली माझे पप्पा आले आणि आता आम्ही निघालो घरी जायला आणि घरी जाता-जाता असं काही होणार ना मला वाटलं पण नव्हतं. म्हणजे ज्या कामासाठी आलो होतो ना तेच रस्त्यात पळून गेलं. त्यानंतर बरं झालं माझं लक्ष गेलं आणि मी तो कागद घेतला. बघायला तर तो एक कागदच होता पण खूप जास्त इम्पोर्टंट होता आणि फायनली घरी आलो आणि सगळ्यात आधी मी माझ्या फेप्स्या ह्या फ्रीझरमध्ये ठेवल्या आणि अशा फेप्स्या फ्रीजमध्ये बघून ना मला खूप छान वाटत होतं आणि असा गेला माझा आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.